पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालंदिवल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले साचा सरीशी. विश्व माऊली ज्ञानोबाराय 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी गीतेचं वर्णन करत आहे. 2 दिवसापासून आपण या ओळीचं चिंतन करत आहोत. गीतेचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी ते वर्णन कशा प्रकारे केलं आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात, आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले. आज आमच्या कानाचे भाग्य उजळून निघाले आहे. आमच्या कानांना आज चांगल्या प्रकारे दिसायला लागलेलं आहे. काय पाहिलं? जे येणे गीता निधान देखिले. आमच्या कानांनी गीतारूपी निधान पाहिलेलं आहे, गीतारूपी ठेवा पाहिलेला आहे. जे भगवंतांनी आपलं तत्वज्ञान मांडलेलं आहे, ते तत्वज्ञान आमच्या कानांनी श्रवण केलं आहे. म्हणून त्या कानाचं भाग्य उदयाला आलेलं आहे. त्यामध्ये 2 दिवस आपण या 2 तुकड्याचं चिंतन केलेलं आहे. श्रवणेंद्रियाचं चिंतन, गीतेला निधान का म्हटलं त्याचंही काल चिंतन केलेलं आहे. आज आपल्याला पुढं सरकायचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, आता स्वप्नची हे तुकले साचा सरीशे. आता स्वप्नची हे तुकले साचा सरीशे. हे स्वप्न खरं झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे असं ज्ञानोबाराय बोलतात. स्वप्न खरं झाल्यासारखं वाटत आहे म्हणतात. स्वप्न ही एक अवस्था आहे. अवस्था आहे. अवस्था हा शब्द अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अनेक गोष्टीसाठी आपण अवस्था हा शब्द वापरतो. त्यामध्ये बाल्यावस्था, तरुण अवस्था, वृद्ध अवस्था असं आपण म्हणतो. तर हे म्हणत असताना वयाच्या विचाराने अवस्था शब्द आला. कधी कधी आर्थिक परिस्थितीनुसार अवस्था शब्द येतो. त्याची अवस्था फार बिकट आहे, त्याची अवस्था आता चांगली झालेली आहे. हे आर्थिक परिस्थितीनुसार अवस्था शब्द वापरतो. कधी कधी अवस्था हा जो शब्द आहे तो त्याच्या अंतःकरणातल्या गुणधर्मावरून सुद्धा बोलल्या जातो. त्याची अवस्था उच्च प्रतीची आहे, म्हणजे त्याचं अंतःकरण उच्च प्रतीचं आहे, किंवा त्याची अवस्था नीच आहे, म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये वाईट गुण भरलेले आहे, असाही अवस्था शब्दाचा प्रयोग होतो. या ठिकाणी अवस्था शब्दाचा प्रयोग कालवाचक आहे. अवस्था शब्दाने विशिष्ट कालाचं मार्गदर्शन केलेलं आहे, काल सांगितलं आहे.
कशाची अवस्था आहे? तर ही अवस्था अंतःकरणाची आहे. अवस्थेचे 3 प्रकार: जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. असे शास्त्रकारांनी या अवस्थेचे 3 प्रकार पाडलेले आहेत. मनुष्य दिवसभर या 3 अवस्थेमध्ये फिरत असतो. एका अवस्थेमध्ये सगळे नसतात. सगळ्याची अवस्था भिन्न भिन्न आहे आणि सगळे मनुष्य सगळ्या अवस्थांमध्ये फिरत असतात. एकच मनुष्य असला तो कधी तो जागृतीत असतो, कधी स्वप्न अवस्थेत जातो, कधी सुषुप्ती अवस्थेत जातो. अवस्थेचं स्थलांतर त्याचं नेहमी सुरू असतं. मग जागृत अवस्था कशाला म्हणायचं, सुषुप्ती अवस्था कशाला म्हणायचं आणि स्वप्न अवस्था कशाला म्हणायचं? तर स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था या दोन्ही अवस्थेपेक्षा जी वेगळी असते आणि ज्या अवस्थेमध्ये इंद्रियांचा व्यवहार सुरू असतो, बाह्य इंद्रियाचा व्यवहार सुरू असतो, त्या अवस्थेला म्हणायचं जागृत अवस्था. आता आपण कोणत्या अवस्थेत आहे? ही जागृत अवस्था आहे. जागृत अवस्था आहे. हिला आपण जागृत अवस्था का म्हणतो? कारण ही अवस्था स्वप्नापेक्षा वेगळी आहे. आता आपण स्वप्न पाहू राहिलो का? नाही. म्हणजे स्वप्नापेक्षा ही अवस्था वेगळी आहे. आता आपण सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपलेलो आहे का? झोपलेलो नाही. म्हणून ही अवस्था सुषुप्तीपेक्षाही वेगळी आहे. स्वप्नापेक्षा वेगळी, सुषुप्तीपेक्षा वेगळी अशी ही जागृत अवस्था आहे. का जागृत अवस्था म्हणायचं? या अवस्थेमध्ये इंद्रियाचे व्यवहार सुरू असतात. ज्या अवस्थेमध्ये व्यावहारिक इंद्रियाचे व्यवहार सुरू असतात त्या अवस्थेला म्हणायचं जागृत अवस्था. आता मी बोलतो, माझ्या वाणीचा व्यवहार सुरू आहे, वाणी इंद्रिय आहे. तुम्ही ऐकता, तुमच्या कानाचा व्यवहार सुरू आहे, कान हे सुद्धा इंद्रिय आहे. म्हणजे व्यावहारिक इंद्रियाचा या ठिकाणी व्यवहार सुरू असल्यामुळे या अवस्थेला म्हणायचं जागृत अवस्था. ही जागृत अवस्था झाली. यापेक्षा वेगळी अवस्था आहे, तिला म्हणायचं सुषुप्ती अवस्था. ती कशी असते? सुषुप्ती अवस्थेचं दुसरं नाव आहे गाढ निद्रा. रात्री झोपल्यानंतर मनुष्याला जी निद्रा लागते, ज्या निद्रेमध्ये काहीच कळत नाही, तिला म्हणायचं सुषुप्ती. केवळ आनंदाचा उपभोग ज्या अवस्थेमध्ये असतो ती सुषुप्ती अवस्था आहे. रात्री झोपला मनुष्य, काहीच स्वप्न पडत नाही, नुसती गाढ निद्रा आहे, ती जी अवस्था आहे तिला म्हणायचं सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्थेमध्ये मनुष्य 2 गोष्टीला पाहत असतो. एक तर अज्ञानाला पाहतो आणि दुसरं म्हणजे सुखाला पाहत असतो. शास्त्रकार म्हणतात ही सुषुप्ती अवस्था जी आहे त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव गेल्यानंतर तो जीव ब्रह्मस्वरूप होऊन जातो. ब्रह्मापेक्षा म्हणजे देवापेक्षा तो जीव वेगळा राहत नाही. तदा जीवो ब्रह्म संपन्ना भवती. तदा म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव ब्रह्मस्वरूप होऊन जातो. जीवपणा त्याच्या ठिकाणी राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात, साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणो येता. जर सुषुप्ती अवस्थेमधून परत मनुष्य स्वप्नात गेला नसता, सुषुप्ती अवस्थेमधून तो जागृतीत आला नसता, तर त्या अवस्थेला खरोखरच ब्रह्मभाव म्हणता आलं असतं. अशी ही सुषुप्ती अवस्था आहे. केवळ आणि केवळ सुख असतं. कोणीच असं म्हणू शकत नाही की सुषुप्तीमध्ये आम्हाला सुख मिळत नाही. कोणीच म्हणू शकत नाही. सुषुप्ती अवस्थेतील जे सुख आहे ते सुख मिळवण्यासाठी लोक विषयाच्या सुखाचा त्याग करतात. सगळ्याला अनुभव आहे. सुषुप्तीच्या सुखासाठी आपण विषयाच्या सुखाचाही त्याग करतो, असा आपल्याला अनुभव येतो. लहान मुलगा असेल, कधी कधी त्याला भूक लागली, फार भूक लागली. भूक लागल्यानंतर घरी आला, पण घरी अजून स्वयंपाक झालेला नव्हता. मग काय खाणार? आईने सांगितलं थोडं थांब, स्वयंपाक होईल, आणि स्वयंपाक झाला का तो लगेच जेवू घालते.
ते स्वयंपाक होईपर्यंत ते मुलगा झोपी जातो, झोप लागते. स्वयंपाक होण्याला किती वेळ लागतो? अर्धा तास, पाऊण तास, 1 तास. तेवढा वेळ सुद्धा ज्याची भूक दम काढीत नाही, तोच मुलगा जर एकदा झोपी गेला तर सकाळपर्यंत उठत नाही. सकाळपर्यंत उठत नाही. भूक लागलेली आहे, 10 मिनिटं सुद्धा बसता येत नाही एका जागेवर, एवढी भूक लागली. पण झोप जर लागली तर मग त्या भुकेचंही ध्यान राहत नाही, तहान भूक विसरून जाते. अशी ही सुषुप्ती अवस्था आहे. झोपेतून उठवलं, उठ जेवण कर, परत झोप, तरीही मनुष्य झोपेतून उठत नाही. का उठत नाही? तर त्यामध्ये आनंद आहे. सुषुप्ती अवस्थेतील तो आनंद आहे. अज्ञानही त्या ठिकाणी असतं. कधी कधी मनुष्य झोपेतून उठल्यानंतर म्हणतो, अशी झोप लागली मला काहीच कळालं नाही, काहीच कळालं नाही. बाकीचे बोलतात, उठना उठना, किती वाजले, इतका वेळ झोपत असतात का, असं झालं तसं झालं. मग काही रात्रीच्या गप्पा सुरू होतात. रात्री 1 वाजता इकडं चोर आले, तिकडं चोर आले, हे माणसं आरडत होते, ते माणसं आरडत होते, असं झालं तसं झालं. आणि त्यांच्या शेजारी असलेला मनुष्य तो सकाळी म्हणतो, मला काहीच कळालं नाही, काहीच कळालं नाही. कधी कधी माणसं झोपेत बडबड करतात, बरळतात झोपेमध्ये. ते दुसऱ्याला कळतं, त्याला कळत नाही. तो सकाळी म्हणतो, मला काहीच कळत नव्हतं. कधी कधी झोपेत घोरतात माणसं, त्यांच्या घोरण्याने दुसऱ्याला झोप येत नाही, पण त्याला कळत नाही. तो म्हणतो, मला काहीच कळत नव्हतं. काहीच कळालं नाही हे अज्ञान आहे. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये मनुष्य अज्ञानालाही पाहतो आणि सुखालाही पाहतो. सुखाचाही आपल्याला अनुभव येतो. म्हणून मनुष्याची प्रवृत्ती झोपेकडे होत असते. म्हणजे जागृत अवस्था आहे, सुषुप्ती अवस्था आहे, आणि या दोन्ही अवस्थेहून भिन्न जी अवस्था आहे तिला म्हणायचं स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्था कशी असते? स्वप्न अवस्था, झोपला मनुष्य आणि झोपल्यानंतर त्याला विचित्र जग दिसायला लागतं, ही स्वप्न अवस्था आहे. यामध्ये सुद्धा शास्त्रकारांमध्ये फार मतभेद आहेत. ते स्वप्न कसं निर्माण होतं याच्यामध्ये मतभेद आहेत. कधी कधी असं वाटतं की जागृतीतले जे पदार्थ आहे तेच आपल्याला स्वप्नात दिसतात. वाटतं कधी कधी स्वप्नामध्ये आपल्याला आपलं घर दिसतं, आपली शेती दिसते, आपले नातेवाईक दिसतात, आपले शेजारी दिसतात, किंवा आपल्या संबंधी काही वस्तू, जो आपण व्यवहार करतो ते सगळं स्वप्नामध्ये दिसत असतं. मग शास्त्रकारामध्ये असा मतभेद आहे. काही शास्त्रकार म्हणतात, जर जागृतीतले पदार्थ आपल्याला स्वप्नात दिसतात, आम्ही व्यवहार जो केला तोच व्यवहार स्वप्नात दिसतो, मग स्वप्नातलं दिसणारे सुद्धा गोष्टी सगळ्या खऱ्याच आहेत, कारण त्या गोष्टी आपण व्यवहारात सगळ्या केलेल्या आहेत, असंही काहीचं मत आहे. काही शास्त्रकार त्याला चुकीचं मानतात, त्याचं खंडन करतात. ते म्हणतात, जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाही, जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाही, कारण नुसता आपण जो व्यवहार करतो तेवढाच व्यवहार स्वप्नामध्ये दिसतो असं काही नाही. कधी कधी अशाही गोष्टी स्वप्नामध्ये दिसतात ज्याला आपण पूर्ण जीवनामध्ये कधीही पाहिलेलं नाही, अशाही गोष्टी दिसतात. एखादा मनुष्य कधी समुद्राला गेला नाही, तो समुद्रामध्ये पोहताना तो स्वतः स्वप्नामध्ये पाहतो. एखादा मनुष्य कधी ऋषिकेश हरिद्वारला गेला नाही, तो स्वतःला त्या ठिकाणी गेलेला पाहतो. विचित्र स्वप्न पडत असतात, विचित्र. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आजपर्यंत आमच्या कुळातच कोणाला सवय नाही, सगळे माळकरी, पण एक दिवस मला सुद्धा स्वप्न पडला, आम्ही मांस खात होतो स्वप्नात. खरं, खोटी गोष्ट नाही, खरं सांगतो. ते स्वप्न पडल्यानंतरच बऱ्याच ग्रंथामध्ये पाहिलं असं काय आहे हो, तर ग्रंथामध्ये असं सापडलं की स्वप्नामध्ये मांस खाणं हे चांगलं असतं, असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. स्वप्नामध्ये एखादा मांस खात असेल तसं जर दिसलं तर ते काही वाईट नसतं, चांगलं असतं. तर जे मनुष्याने कधी केलंच नाही ते सुद्धा स्वप्नामध्ये बघायला मिळतं. एखादा असा म्हणू शकतो
की या जन्मात त्याने पाहिलं नाही, पूर्वीच्या जन्मात कधीतरी, मागच्या जन्मात कधीतरी मांस खाल्ला असेल, मग त्याच्या संस्कारामुळे आता स्वप्न पडू शकतं, मांस खातो. पण तसंही शक्य नाही. का शक्य नाही? कारण कधी कधी आपल्याला असं स्वप्न पडतं, त्यात आपणच मेलेलो दिसतो. पडतं का नाही? पडतं. आपण मेलो, घरचे सगळे रडायला लागले, पाहुणे रावळे गोळा झालेले आहे, पुढं लाकडाची गाडी गेलेली आहे, सगळं दिसतं स्वप्नामध्ये. कोणाला? आपल्यालाच दिसतं, आपणच मेलेलो दिसतो. आता आपणच मेलेलो, आपणच पाहणं हे कोणत्या जन्मात शक्य आहे? कोणत्याच जन्मात शक्य नाही. जर तो पाहत असेल तर मेलेला नाही, आणि मेलेला जर असेल तर तो पाहू शकत नाही. म्हणजे अशा विचित्र घटना स्वप्नामध्ये मनुष्याला दिसतात की ज्या कधीही त्याने अनुभवलेल्या नाही. म्हणून जागृतीतले पदार्थ स्वप्नात दिसत नाही. स्वप्नातली सृष्टी वेगळी असते. कमी करा. स्वप्नातली सृष्टी वेगळी असते. काही काही लोकांना असं वाटतं की आपण झोपल्यानंतर आपलं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण शरीराच्या बाहेर जातं, आणि शरीराच्या बाहेर जाऊन ते पदार्थ पाहून येतं. शास्त्रकारात सुद्धा असे मतभेद आहे. काही शास्त्रकार म्हणतात असे, ज्यावेळेस मनुष्य झोपी जातो आणि त्याला स्वप्न पडतं, ते स्वप्न म्हणजे काय आहे? आपलं अंतःकरण बाहेर निघतं, त्या गोष्टीकडे जातं, तिथं त्या गोष्टी पाहतं आणि परत आपल्यामध्ये येतं सूक्ष्म शरीर, असं काही जण मानतात. शास्त्रकाराने त्याचंही खंडन केलेलं आहे. तसं होऊ शकत नाही. कारण सूक्ष्म शरीर आपल्या शरीरामधून बाहेर निघलं आणि दुसरीकडे जाऊन आलं, ही गोष्ट जर घडली तर ज्या शरीरातून सूक्ष्म शरीर बाहेर निघलं ते शरीर मरून जाईल. मरणं म्हणजे काय आहे? मरणं कशाला म्हणतात? तर आपलं सूक्ष्म शरीर स्थूल शरीरामधून बाहेर निघणं याचंच नाव मरण आहे. याला मरण म्हणतात. मग सूक्ष्म शरीर बाहेर गेल्यानंतर ते शरीर मरून पडेल. सूक्ष्म शरीरामध्ये प्राण असतात. प्राण जर बाहेर गेले तर त्या मनुष्याचे श्वास बंद पडायला पाहिजे, पण स्वप्न पाहणाऱ्या मनुष्याचे श्वास बंद पडत नाही. म्हणून स्वप्न हे जागृतीतले पदार्थ नाही, किंवा स्वप्नामध्ये मनुष्य बाहेर जाऊन काही पाहत नाही, तर स्वप्नातले पदार्थ या दोन्हीपेक्षा वेगळे. नवीन पदार्थ उत्पन्न झालेले आहे. स्वप्नातले पदार्थ कसे आहे? नवीन उत्पन्न झालेले आहे. स्वप्नामध्ये कधी हत्ती दिसतो, स्वप्नामध्ये कधी घोडा दिसतो. हे सगळे पदार्थ नवीन आहे. कसे नवीन आहे? ते कशामुळे निर्माण होतात? स्वप्न कशामुळे पडतं? याचाही विचार शास्त्रामध्ये केलेला आहे. तर स्वप्न हे अविद्येमुळे पडत असतं. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी काय आहे? अविद्या आहे. तिलाच अज्ञान म्हणतात, तिलाच माया म्हणतात. हे अज्ञान सगळ्या मनुष्याच्या ठिकाणी असतं. असा कोणीच म्हणू शकत नाही मी अज्ञानी नाही, मी सर्वज्ञ आहे, असं कोणी म्हणू शकत नाही. एका ईश्वराशिवाय सर्वज्ञ दुसरा कोणीही नाही. ईश्वर मात्र सर्वज्ञ आहे. ईश्वराला सर्व कळतं. भूतकाळातलं कळतं, वर्तमान काळातलं कळतं, भविष्य काळातलं कळतं, सगळं कळतं. कोणाला? ईश्वराला कळतं. ईश्वराशिवाय दुसऱ्याला हे कळू शकत नाही. वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मानतो वेद न कश्चन. भगवान सांगतात, मी भूतकाळ जाणतो, भविष्यकाळही मी जाणतो आणि वर्तमान काळही मी जाणतो, कारण मी सर्वज्ञ आहे. तसे मनुष्य सर्वज्ञ नाही. मनुष्य हा अल्पज्ञ आहे. प्रत्येक मनुष्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं अज्ञान असतंच. परिपूर्ण ज्ञानी कोणताच मनुष्य नसतो. एखादा शेतीच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण ज्ञानी असला म्हणजे तो सगळ्या क्षेत्रातील ज्ञानी नाही, दुसऱ्या क्षेत्रातला तो अज्ञानी असू शकतो. एखादा परमार्थातला ज्ञानी असेल तो व्यवहारातील अज्ञानी असू शकतो. व्यवहारातील ज्ञानी मनुष्य असेल तो परमार्थामध्ये अज्ञानी असू शकतो. म्हणजे अज्ञान सर्व जीवाच्या ठिकाणी आहे. त्याच अज्ञानाला अविद्या म्हणतात, त्याच अज्ञानाला माया म्हणतात. ती जी अविद्या आहे ती अविद्या स्वप्नाला निर्माण करते. आपल्या ठिकाणचं अज्ञानच आपल्याला स्वप्न दाखवतं. आपल्याला ते कळत नाही. आपलंच अज्ञान आपल्याला स्वप्न दाखवतं. कशामुळे दाखवतं? दोषामुळे. स्वप्न खरं आहे का खोटं आहे?
खोटं आहे. स्वप्न कसं आहे? खोटं आहे. मग मला सांगा, खोटी गोष्ट कशामुळे दिसत असते? खोटी गोष्ट कशामुळे दिसतं? अज्ञानामुळे आणि दुसरं दोषामुळे. जी गोष्ट खोटी आहे ती गोष्ट दिसण्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक अज्ञान लागतं आणि दुसरं म्हणजे दोष लागतो. उदाहरण पाहायचं आपल्याला. दोरीवर साप दिसतो. नेहमीचं उदाहरण, दोरीवर काय दिसतो? साप दिसतो. दोरीवर दिसणारा साप खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. दोरीवर दिसणारा साप नक्कीच खोटा आहे. खोटा का आहे? कारण त्याच्यापासून काही कार्य होत नाही. तो आपण गळ्यात जरी घातला तरी चावणार नाही, म्हणून तो खोटा आहे. पण दिसतो का नाही? खोटा असला तरी दिसतो. मग त्या दिसण्याचं कारण काय आहे? तर त्या ठिकाणी दोन कारण आहे. एक तो अज्ञानामुळे दिसतो आणि दुसरा दोषामुळे दिसतो. कशाच्या अज्ञानामुळे दिसतो? दोरीच्या अज्ञानामुळे. दोरी पडलेली आहे असं माहीत नाही म्हणून साप दिसतो. दोरीच्या अज्ञानामुळे साप दिसला. आणि दुसरं दोषामुळे दिसतो. दोरी का दिसली नाही? तर त्या ठिकाणी अंधकाराचा दोष होता, मंद अंधकार होता, म्हणून दोरी दिसली नाही. म्हणजे जी गोष्ट खोटी असते ती गोष्ट दिसण्यासाठी दोन कारणं पाहिजे. एक तर अज्ञान पाहिजे आणि दुसरा दोष पाहिजे. आता स्वप्न खोटं आहे, मग स्वप्न दिसण्यासाठी सुद्धा दोन गोष्टी लागतील. एक अज्ञान पाहिजे आणि दुसरा दोष पाहिजे. मग कशाच्या अज्ञानामुळे स्वप्न दिसतं? तर आत्म्याच्याच अज्ञानामुळे स्वप्न दिसतं. आपल्यालाच आपला जो विसर पडतो त्या अज्ञानामुळे स्वप्न दिसतं. दोष कोणता आहे? निद्रा हा दोष आहे. झोप हा दोष आहे. स्वप्न झोपल्यावर दिसत असतं का जागेपणाने दिसत असतं? झोपल्यावर दिसतं. म्हणजे झोप हा त्या ठिकाणी आला दोष. झोप रूपी दोष जर नसेल तर त्याला स्वप्न पडू शकत नाही. जो झोपलाच नाही त्याला स्वप्नात संबंध आहे का? नाही. म्हणून स्वप्न दिसण्यासाठी अविद्या कारण आहे आणि स्वप्न दिसण्यासाठी झोप हा दोष कारण आहे. मनुष्य झोपला की त्याच्या ठिकाणची अविद्या त्याला ते स्वप्न दाखवते. मग ते स्वप्नामध्ये काय दाखवील याची कल्पना कोणीच करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही. त्या अविद्येमध्येच अशी ताकद आहे, त्या मायेमध्येच अशी ताकद आहे की कधीच न घडणाऱ्या गोष्टीसुद्धा ती दाखवू शकते. आपण आताच उदाहरण पाहिलं. आपणच स्वतः मेलेलो दिसतो. ही गोष्ट शक्य आहे का? कधीच शक्य होऊ शकत नाही ना. आपण मरू शकत नाही असं नाही, पण आपण मेलेलो आपण स्वतः पाहू शकत नाही, दुसरे पाहू शकतात. पण मायेमध्ये अशी शक्ती आहे, ती आपल्यालाच मेलेलं दाखवते आणि आपल्यालाच दाखवते. आपणच मरतो आणि आपणच स्वतःला पाहतो. ही मायेची शक्ती आहे. म्हणून शास्त्रामध्ये त्या मायेला अघटित घटना पटीयशी माया असा शब्द आलेला आहे. अघटित घटना आहे, कधीच घडू शकत नाही, पण ती घटनासुद्धा दाखवून देते. तिचं नाव माया. या मायेमुळेच आपल्याला काय दिसतं? स्वप्न दिसतं. इंद्रजालाप्रमाणे ही माया आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणून स्वप्नातले जे पदार्थ आहे ते स्वप्नातले पदार्थ आपल्याला मायेने दिसतात. माया निर्माण करते त्या पदार्थांना. म्हणून आणि त्या स्वप्नाविषयी शास्त्रामध्ये अनेक मतभेद दिलेले आहे. ते स्वप्न खोटं का आहे, खरं का नाही याच्याविषयी विचार दिलेला आहे. त्या स्वप्नाला खोटं कशामुळं मानायचं? कशामुळं खोटं मानायचं स्वप्नाला? त्याचं पहिलं कारण शास्त्रामध्ये दिलं की ते स्वप्न शरीराच्या आतमध्ये आहे म्हणून खोटं आहे. शरीराच्या आतमध्ये आहे म्हणून खोटं आहे. स्वप्नामध्ये तुम्हाला हत्ती दिसला. हत्ती शरीराच्या आतमध्ये दिसतो का बाहेर दिसतो? आतमध्ये दिसतो. बरं, शरीराच्या आतमध्ये हत्ती असतो का? नाही. म्हणून दिसणारा हत्ती कसा आहे? खोटा आहे. कारण ते पदार्थ शरीरात नाहीच आणि तरी शरीरामध्ये दिसतात. याचा अर्थ तो हत्ती काय आहे? खोटा आहे. पहिलं कारण आहे शरीरात दिसतात म्हणूनच खोटं आहे. दुसरं कारण असं सांगितलं जातं की ते पदार्थ दिसण्यासाठी योग्य देश नाही. स्वप्नाची उत्पत्ती सांगत असताना उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे, स्वप्न कुठं दिसतं? आपला जो गळा आहे त्या गळ्यामध्ये अनेक नाड्या असतात. बारीक 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 नाड्या असतात. शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात असं सांगितलं आहे. आपण कधी मोजलं नाही.
असं सांगतात 72,000 नाड्या. त्यामध्ये आपल्या कंठामध्ये एक नाडी असते, तिचं नाव आहे पुरीतत. काय? पुरीतत. पुरीतत नावाच्या नाडीमध्ये स्वप्न दिसायला लागतं. बारीक असते नाडी, केसाप्रमाणे बारीक असते. त्या नाडीमध्ये काय दिसतं? स्वप्न दिसतं. आता स्वप्न खोटं का मानायचं याच्यासाठी शास्त्रकाराने दुसरं लक्षण दिलेलं आहे. दुसरं कारण असं सांगितलं की त्या ठिकाणी योग्य देश नाही म्हणून ते स्वप्न खोटं आहे. देश म्हणजे जागा, योग्य जागा नसल्यामुळे ते स्वप्न कसं आहे? खोटं आहे. आंघोळीचा तांब्या आहे, आपला तांब्या आहे आंघोळीचा, आणि एखादा मनुष्य जर म्हणला त्या ठिकाणी तांब्या ठेवलेला आहे, त्या तांब्यामध्ये एक घोडा आहे, तो घोडा घेऊन ये. घोडा असेल का तांब्यात? नाही. असला तर खरा असेल का खोटा? खोटा असेल. त्या तांब्यातल्या घोड्याला आपण खोटं का म्हटलं? याचं कारण आहे ते योग्य देशामध्ये नाही, योग्य जागेमध्ये नाही. कारण घोड्याला जेवढी जागा लागते तेवढी जागा त्या तांब्यामध्ये नाही, म्हणून त्या ठिकाणी असलेला घोडा हा खोटा आहे. दुसरं कारण सांगितलं शास्त्रकाराने. योग्य देशामध्ये वस्तू नसली की ती वस्तू खोटी असते. तसंच आपल्याला स्वप्न पडतं, ते स्वप्न कुठं पडतं? नाडीमध्ये. नाडी केवढी असते? केसा एवढी. मग त्या केसा एवढ्या नाडीमध्ये एवढं मोठं स्वप्न बसणं शक्य आहे का? शक्यच नाही. स्वप्नामध्ये 10-10 एकर जमीन दिसते, एका केसा एवढ्या नाडीमध्ये ते बसणं शक्य आहे का? नाही. योग्य देश नसल्यामुळे ते स्वप्न खोटं आहे. तिसरं कारण सांगितलं शास्त्रामध्ये, योग्य काल त्या ठिकाणी नसल्यामुळे ते स्वप्न खोटं आहे. स्वप्नाचा काल सांगत असताना शास्त्र सांगतं क्षणभर काल असतो. स्वप्न एकच क्षणभर पडत असतं. स्वप्नाचा काल जास्त नसतो. तो आपल्याला जास्त वाटतो, पण स्वप्न जास्त वेळ पडत नसतं, क्षणभर स्वप्न असतं. कधी कधी मनुष्याला स्वप्नामध्ये तो मनुष्य लहान असतो, हळूहळू मोठा पण होतो. मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न होतं, त्याचे मुलं बाळं, संसार, हळूहळू मग त्याचे मुलं मोठे होतात, त्यांचं लग्न होतं, तो म्हातारा होतो. हे सगळं स्वप्नात दिसतं. किती दिवसात? एकाच स्वप्नात दिसतं. एकाच स्वप्नात दिसतं. आता एवढं सगळं एका स्वप्नामध्ये घडणं शक्य आहे का? लहानसा मोठा होणं, ते मोठं झाल्यानंतर त्याचे मुलं लहानचे मोठं होणं, तो म्हातारा होणं, हे स्वप्न शक्य आहे का? शक्य नाही. म्हणजे ती गोष्ट घडण्यासाठी जेवढा काळ लागतो तेवढा काळ स्वप्नामध्ये नाही, म्हणून ते स्वप्नातले सगळे पदार्थ खोटे आहे. हे तिसरं कारण दिलं. पहिलं कारण म्हणजे शरीरात आहे म्हणूनच खोटे आहे. दुसरं योग्य जागेवर नाही म्हणून खोटे आहे. तिसरं योग्य कालात नाही म्हणून खोटं आहे. आणि चौथं अनुभवाशी विरोध आहे म्हणून खोटं आहे. कधी कधी स्वप्नातले पदार्थ हे अनुभवाचे विरोधी असतात, अत्यंत विरोधी असतात. जे आपण कधीच केलेलं नाही तेही स्वप्नात पाहायला मिळतं, जे कधी घडू शकत नाही तेही स्वप्नात पाहायला मिळतं. म्हणजे अनुभवाशी विरोध आला. आणि त्यानंतर पाचवं कारण असं सांगितलं की आदी अंती ते नाही म्हणून खोटं आहे. खोटं कशाला म्हणायचं? त्यासाठी शास्त्रकार म्हणतात जी गोष्ट आधी नाही आणि जी गोष्ट अंती नाही, म्हणजे सुरुवातीला जे नाही आणि शेवटला जे नाही त्याला म्हणायचं खोटं. आदावंतोच यन्नास्ति वर्तमाने पितत्तथा. जी गोष्ट सुरुवातीला नाही आणि जी गोष्ट शेवटला नाही ती गोष्ट कधीच नसते, म्हणजे ती गोष्ट खोटी असते. दोरीवर साप दिसण्याच्या अगोदर साप होता का? दोरीवर ज्या वेळेस आपल्याला साप दिसला, तो साप दिसण्याच्या अगोदर साप होता का? नाही. दिवा आणल्यानंतर ती दोरी आपल्याला दिसली, नंतर साप राहिला का त्या ठिकाणी? नाही. मग मध्ये होता का ज्या वेळेस दिसत होता त्यावेळेस? नाही. म्हणजे सुरुवातीला जी वस्तू नसते आणि शेवटला जी वस्तू नसते ती फक्त मधल्या काळापुरती भासत असते, ती वस्तू स्वरूपाने खोटी असते, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. तसंच आहे. स्वप्न पडण्याच्या अगोदर नसतं, झोपेतून उठल्यानंतर पण नसतं, फक्त मधल्या काळामध्ये दिसतं, म्हणून ते खोटं आहे. हे पाचवं कारण दिलं. असं या स्वप्नाविषयी शास्त्रामध्ये विचार केलेला आहे. तर या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात स्वप्नाचे हे तुकले साचा सरीशे. परत या ठिकाणी स्वप्नाला स्मृती ज्ञान मानायचं की स्वप्नाला प्रत्यक्ष ज्ञान मानायचं
याच्याविषयी शास्त्रामध्ये मतभेद आहे. स्मृती शब्दाचा अर्थ होतो आठवण. स्मरण होणं, आठवण होणं याला म्हणतात स्मृती. मग काही लोक मानतात आपल्याला जे स्वप्न पडतं ते अगोदर जे काही केलं आपण त्याचं स्मरण आहे, त्याचंही खंडन करतात. अगोदर केलेल्या गोष्टीचं स्मरण होतं असं मानता येत नाही, कारण त्या ठिकाणी आपल्याला सगळे विषय दिसतात आणि स्मृती ज्ञानामध्ये विषय सन्मुख नसतो. जाऊ द्या, अवघड विषय आहे. त्यानंतर त्या स्वप्नाला प्रत्यक्ष ज्ञान मानलेलं आहे. कोणत्याही इंद्रियापासून स्वप्न दिसत नाही. स्वप्न आपल्याला इंद्रियाने दिसत नाही, कारण जागे असताना आपण झोपलेलो आहे. समजा झोप लागली, झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपल्या कुत्रं मागं लागलं. कुत्रं मागं लागल्यानंतर जोरजोरात पळायला लागला. पळतो की नाही आपण? आपल्यालाच दिसतं आपल्या मागं कुत्रं लागलं, आपण पळायला लागलो, तोंडाने वरडायला लागलो, पाय पळायला लागले, जोरात दिसतं आपल्याला. आपल्या शेजारच्या माणसाला दिसतं का ते? त्याचे पाय तसेच झोपलेले आहे, हातही शांत आहे, तोंडानेही बोलत नाही. म्हणजे स्वप्नातले जे पदार्थ आहे तर ते इंद्रियाने दिसत नाही. त्यातले इंद्रियसुद्धा वेगळे असतात, ते अविद्येने तयार केलेले असतात. म्हणून स्वप्नज्ञान हे प्रमाज्ञान नाही, अप्रमाज्ञान आहे आणि यथार्थ ज्ञान आहे. ते स्वप्नाचे काही प्रकार शास्त्रामध्ये केलेले आहे. मुख्य 2 प्रकार आहे, इष्ट स्वप्न आणि दुसरं अनिष्ट स्वप्न. कोणते? इष्ट स्वप्न आणि अनिष्ट स्वप्न. इष्ट स्वप्न कशाला म्हणायचं आणि अनिष्ट स्वप्न कशाला म्हणायचं? आपल्या हिताचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पडणं याला इष्ट स्वप्न म्हणायचं आणि अहिताचं स्वप्न आहे त्याला अनिष्ट स्वप्न म्हणायचं. स्वप्नात चांगल्या गोष्टी दिसणं, आपल्या स्वप्नात गुरु येणं, स्वप्नात देव येणं, स्वप्नामध्ये मंदिर दिसणं, पिंपळाचं झाड दिसणं, तुळशीचं झाड दिसणं, स्वप्नामध्ये राजा दिसणं, अजून ब्राह्मण दिसणं, हे सगळे इष्ट स्वप्न आहे. अनिष्ट स्वप्न कोणते आहे? भूत दिसणं स्वप्नात, राक्षस दिसणं, पिशाच दिसणं, प्रेत, मढ दिसणं, हे अनिष्ट स्वप्न आहे. असे स्वप्नाचे 2 प्रकार. अजून वेगळ्या दृष्टीने स्वप्नाचे 7 प्रकार केलेले आहे. दृष्ट स्वप्न आहे, श्रुत स्वप्न आहे, अनुभूत स्वप्न आहे, प्रार्थित स्वप्न आहे, कल्पित स्वप्न आहे, त्यानंतर दोषज स्वप्न आहे आणि भाविक स्वप्न आहे. असे 7 प्रकार स्वप्नाचे केलेले आहे. 7 प्रकार. पहिला प्रकार आहे दृष्ट स्वप्न. जे आपण पाहिलेलं आहे ते स्वप्नामध्ये दिसणं, याला म्हणायचं दृष्ट स्वप्न. दुसरं स्वप्न आहे श्रुत स्वप्न. कधी कधी आपल्याला स्वप्नामध्ये रामायण महाभारत दिसायला लागतं. राम रावणाचं युद्ध सुरू आहे किंवा कंसाला भगवान मारतात, गवळणी दिसतात. कधी कधी दिसतं ना. तुम्ही पाहिलेलं आहे कधी राम रावणाचं युद्ध? कधीच पाहिलं नाही. बरं, देवाने कंसाला मारलं ते पाहिलं का? नाही पाहिलं. गवळणीकडं चोरी केली देवाने ते पाहिलं का? ते पण नाही पाहिलं. मग दिसतं कसं काय? तर ते ऐकलेलं आहे. कुठंतरी पुराणामध्ये, कथेत, कीर्तनामध्ये ऐकलं आणि ते स्वप्नात दिसायला लागलं. याला म्हणायचं श्रुत स्वप्न. पहिलं दृष्ट स्वप्न म्हणजे पाहिलेलं दिसणं. दुसरं श्रुत स्वप्न म्हणजे ऐकलेलं दिसणं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे स्वप्नाचा प्रार्थित स्वप्न. आपल्याला कधी कधी मनामध्ये मागण्याची इच्छा असते, प्रार्थना करण्याची इच्छा असते, मला हे मिळावं, हे मिळावं, हे मिळावं अशी इच्छा असते आणि स्वप्नामध्ये कधी कधी तसं दिसतं आपल्याला ते मिळालं. तर ते जे स्वप्न आहे त्याला म्हणायचं प्रार्थित स्वप्न, प्रार्थना करून मिळालेलं स्वप्न. हा तिसरा प्रकार. चौथं स्वप्न आहे अनुभूत स्वप्न. ज्या गोष्टीचा आपण अनुभव केलेला आहे ती गोष्ट स्वप्नामध्ये दिसणं, याला म्हणायचं अनुभूत स्वप्न. त्यानंतर 5वा प्रकार आहे भाविक स्वप्न. भाविक स्वप्न म्हणजे भविष्यकाळामध्ये दिसणारं. आता आपली जी अवस्था आहे त्या अवस्थेपेक्षा पुढचं दिसणं. बालकाला तरुणपणाचं स्वप्न पडणं, तरुण माणसाला म्हातारपणाचं स्वप्न पडणं, म्हाताऱ्या माणसाला मरणाचं स्वप्न पडणं, मरणाच्या जवळ गेलेल्या माणसाला पुढच्या जन्माचं स्वप्न पडणं, याला भाविक स्वप्न म्हणायचं. 5वा प्रकार. 6वा प्रकार आहे कल्पित स्वप्न. जे आपण कधी पाहिलं नाही, ऐकलं नाही, काहीच नाही, फक्त मनाने कल्पना केली, हे स्वप्न आहे. 7वा प्रकार आहे दोषज स्वप्न. कधी कधी दोषामुळे स्वप्न पडतं. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी 3 प्रकारचे दोष असतात. वात दोष असतो,
कफ दोष असतो आणि पित्त दोष असतो. कफ, वात आणि पित्त याच्यावर आपली प्रकृती अवलंबून असते. कधी कफ वाढतो, कोणाचा पित्त वाढतो, कोणाचा वात वाढतो. त्याच्या शरीराची ठेवण वेगवेगळी असते. या दोषामुळे कमी जास्तपणा झाला तरीसुद्धा स्वप्न पडत असतं. त्या स्वप्नाला म्हणायचं दोषज स्वप्न. असे स्वप्नाचे शास्त्रकारांनी 7 प्रकार केलेले आहे. मग या अवस्थेचा जर विचार केला तर 9 अवस्था शास्त्रकारांनी केलेल्या आहे. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3च अवस्था आहे. त्या 3 अवस्थेचे परत पोटभेद केले. 3 अवस्थेचे पोटभेद केले. पहिली अवस्था जागृत अवस्था, दुसरी जागृत स्वप्न अवस्था, तिसरी जागृत सुषुप्ती अवस्था. किती झाल्या? 3. हे जागृत अवस्थेचे 3 प्रकार. जागृत स्वप्न, जागृत सुषुप्ती. त्यानंतर स्वप्न अवस्थेचे 3 प्रकार. स्वप्न जागृत, स्वप्न सुषुप्ती. त्यानंतर सुषुप्ती अवस्थेचे 3 प्रकार. सुषुप्ती जागृत, सुषुप्ती स्वप्न आणि सुषुप्ती. असे अवस्थाचे 9 प्रकार आहेत. त्याचा विस्तार आपण बघायला गेलो तर फार मोठा विस्तार आहे. एका अवस्थेवर ग्रंथ भरून पडलेले आहे. फार मोठा विस्तार आहे. त्याचा विस्तार करण्याचा आपल्याला काही प्रयोजन नाही. तर असे 9 प्रकार शास्त्राने केलेले आहे. त्यामध्ये ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात, स्वप्नाची हे तुकले साचा सरीशी. आता आमचे स्वप्नच काय झाले आहे? खरे झालेले आहे. स्वप्नच खरं झालेलं आहे. स्वप्न कधी खरं होतं का? होत नाही. असं आपल्याला वाटतं स्वप्न कधी खरं होत नाही. पण काही स्वप्नच असे आहे की ते स्वप्न खरं होण्यासाठीच निर्माण झालेले असतात. असेही काही स्वप्न आहे. पुराणामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक उदाहरणं यासाठी मिळतात की त्या लोकांचे स्वप्न खरे झाले. नामदेवरायाच्या गाथ्यात प्रकरण सापडतं. नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे की लंकेमध्ये मंदोदरीला स्वप्न पडलं. मंदोदरी कोण? रावणाची बायको, रावणाची पत्नी मंदोदरी. त्या मंदोदरीला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती रावणाला सांगायला लागली. मंदोदरी सांगे रावणाप्रती, आजी स्वप्न देखिले म्या मध्यरात्री, नेनो लंके माझे वानर मिळाले किती. शिळा सागरी बांधिला, सेतू सागरी बांधिला, दोघे धनुर्धर वीरवानर. ती मंदोदरी सांगते रावणाला, स्वामी मी रात्री एक स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलं? नेनो लंके माझे वानर मिळाले किती. लंकेमध्ये फार मोठे वानर मिळाले आहे. ते वानराची संख्या मोजता येत नाही. पद्मच्या पद्म वानर मिळाले आहे. लंकेमध्ये जिकडे पहा तिकडे सगळे वानरच आहे. एवढे मोठे वानर. रावण म्हटलं आले कस काय? पलीकडे समुद्र आहे. तिने सांगितलं सेतू सागरी बांधिला. त्यामध्ये 2 वानर असे होते, त्यांच्या हाताने दगड तरायला लागले. त्यांनी सगळे दगड पाण्यात टाकले. पाण्यातून दगडाचा सेतू तयार केला आणि या ठिकाणी आलेलं आहे. येऊ दे. मग काय केलं त्यांनी? तेवढंच केलं नाही, हळूहळू आपल्यासोबत युद्ध सुरू झालं. आपला जंबूमाळी मारून टाकला. सगळ्यात अगोदर ती लंकिनी राक्षसीन मारली. त्यानंतर आपले मुलं मारायला सुरुवात केली. अक्षय कुमार मारला, मेघनाथ मारला. हळूहळू सगळे मुलं मारून टाकले. कुंभकर्णाला मारून टाकलं. तुमचा भाऊ बिभीषण त्या शत्रूला शरण गेलेला आहे. आणि हळूहळू शेवट तुम्हालाही मारून टाकलं. मंदोदरीने आपलं स्वप्न सांगितलं. खरं झालं की नाही? खरं झालं हे स्वप्न. म्हणजे काही स्वप्न खरं होतात. दृष्ट स्वप्न आहे. मंदोदरीने सांगितलं हे स्वप्न कसं झालं? खरं झालं. अजूनही पाहायला मिळतं हरिश्चंद्र राजा, त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये विश्वामित्र ऋषी दारात आलेले आहे आणि त्या विश्वामित्र ऋषींनी आपल्याला दान मागितलं आणि हरिश्चंद्र राजांनी स्वप्नामध्ये सगळं राज्य दान देऊन टाकलं. कोणाला? विश्वामित्राला. ते स्वप्न खरं झालं की नाही? झालं. सकाळी विश्वामित्राकडे गेले आणि खरंच संकल्प सोडून दिला, मी स्वप्नामध्ये तुम्हाला दान दिलेलं आहे. हेही स्वप्न खरं झालं. तुकोबारायाचं सुद्धा एक स्वप्न खरं झालं. कसं खरं झालं? तुकोबारायाला स्वप्न पडलं. काय दिसलं स्वप्नामध्ये? गंगेला जात होते स्नानाकरता. सकाळ सकाळची वेळ. वारकरी निघाले गंगेला स्नानाकरता तुकोबाराय. आणि जात असताना असं दिसलं की एक ब्राह्मण आहे
अंगामध्ये भगवे वस्त्र धारण केलेले आहे, हातामध्ये दंड आहे, दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे, जटा वाढलेली आहे, कपाळाला ऊर्ध्वपुंड्र लावलेला आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहे, रुद्राक्षाच्या माळा आहे, असा संन्यासी पायामध्ये खडावा घातलेल्या. आणि स्नानाला जाता जाता तुकोबारायांचा हात धरला. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवीला कर. काय केलं? काय नाही, हाताला धरलं, मस्तकी तो जाना ठेवीला कर, माथ्यावर हात ठेवला, लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. आता चिंता करू नका. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेने नो हे गुंफा कोठे काही. सोपा मंत्र सांगितला कोणता? राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. हे तुकोबारायांना स्वप्न पडलं. स्वप्न खरं झालं का? खरोखर बाबाजी चैतन्य भेटले का तुकोबारायला नंतर? बाबाजी चैतन्य नंतर भेटले नाही, पण त्यांनी जो बोध दिला तो बोध खरा झाला. त्यांनी जे ज्ञान दिलं ते ज्ञान खरं झालं. परत तुकोबारांना एकदा स्वप्न पडलं. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. नामदेवराय आलेले आहे स्वप्नात आणि सोबत देवाला घेऊन आलेले आहे. उठवलं तुकोबारायांना. तुकोबारायांनी नमस्कार केलेला आहे. काय आज्ञा आहे? सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नको. आता तुम्ही काय करायचं? कवित्व करायचं, अभंग रचना करायची. वावगे निमित्त बोलू नको. त्याच्यासाठी काय आहे काय नाही हे बाकीचं काही कारण सांगायचं नाही. हेही स्वप्न खरं झालं. तुकोबारायाच्या मुखातून अभंगाची गंगा वाहायला लागली. खरं झालं स्वप्न तुकोबारायांचं. त्यानंतर तुकोबारायांचे एक मूळ पूर्वज होते, विश्वंभर बाबा. 8वे पूर्वज तुकोबारायांचे. ते विश्वंभर बाबा पंढरीचे वारकरी. 15 दिवसाची पंढरीची वारी करायची. नित्यनेमाने वारी. पायी यायचं, परत पायी जायचं, पायी यायचं, परत पायी जायचं. नित्यनेमाने वारी सुरू होती. अखंड वारीचा नित्यनेम चालत असल्यामुळे भगवान प्रसन्न होते. तर भगवंत प्रसन्न होते. भगवंताकडे यायचं, काहीच मागायचं नाही, सेवेचं ऋण करून ठेवायचं, परत वापस जायचं, परत दुसऱ्या वेळेस यायचं, सेवेचं ऋण करायचं, मागायचं काहीच नाही, परत मागं फिरायचं. असं होता होता वय झालं भरपूर, थकले. आणि थकल्यानंतर मग आता वारी घडणार नाही अशी परिस्थिती आली. व्याकुळ झाले. काय करावं आता, काय करावं आता, फार व्याकुळ झाले. आणि व्याकुळ झाल्यानंतर रात्री झोपले आणि भगवंताने स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला विश्वंभर बाबांना. विश्वंभर बाबांना सांगितलं, आता तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज नाही. तुमची सेवाच एवढी मोठी झाली आहे, तुमचं ऋण माझ्यावर एवढं मोठं झालं आहे, आता तुम्हाला येण्याची गरज नाही. आता मीच तुमच्याकडे येणार आहे. जा, तुमचा जो आंब्याचं वन आहे त्या आंब्याच्या वनात जा. तुळशी आणि बुक्का पडलेला दिसेल त्या ठिकाणी उकरून पहा, माझी मूर्ती तुम्हाला सापडेल, मला ती प्रतिष्ठापित करा. सकाळी उठले आणि स्वप्न सगळ्या लोकांना सांगितलं. श्रद्धावान लोक होते, खरं मानलं, देवाचा संकेत मानला आणि सगळ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये त्या ठिकाणी गेलेले. त्या ठिकाणी तुळशीचा वास आला, बुक्क्याचा वास आला, तुळशी दिसल्या पडलेल्या आणि त्या ठिकाणी उकरायला लागले. तिथंही भगवंताने आकाशवाणी केली की माझा विग्रह इथं आहे, मला कुदळीना उकरू नका, हाताने माती काढा. सगळ्यांनी मिळून हाताने माती काढली. तिथं खरोखरच रुक्मिणी आई साहेब आणि भगवंत दोघांच्या मूर्ती मिळाल्या. आजही देऊमध्ये त्या मूर्ती प्रतिष्ठापित आहे. आता विश्वंभर बाबाला कुठं दिसलं? स्वप्नात दिसलं. ते खरं झालं की नाही? हेही स्वप्न खरं झालं विश्वंभर बाबाचं. अनेक स्वप्न खरं होतात. नाथ महाराजांचंही स्वप्न खरं झालं होतं. नाथ महाराजांना कधी स्वप्न पडलं? घरी झोपलेले असताना, पैठण क्षेत्रामध्ये झोपलेले असताना नाथ महाराजांना स्वप्न पडलं. ज्ञानोबाराय स्वप्नात आले. ज्ञानोबाराय स्वप्नात आल्यानंतर ज्ञानोबारायांनी सांगितलं, झोपले काय नाथ महाराज, आळंदीला या आणि आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे, त्रास होतो, तेवढी मुळी तुम्ही बाजूला करा. लगेच उठले नाथ महाराज. श्रद्धावान होते, माहीतच होतं हा देवाचा काहीतरी संकेत असला पाहिजे. सोबत काही लोकांना घेतलं आणि पायी आळंदीला निघाले. आळंदीला आले त्यावेळेस आळंदी म्हणजे काही शहर नव्हतं मोठं आताच्या सारखं. आता आळंदी आणि पुणे याच्यामध्ये फरकच नाही, पुणे असल्यासारखंच आळंदी आहे. त्यावेळेस आळंदी सगळी झाडात होती, जंगल होतं, सिद्धेश्वराचं फक्त देवस्थान होतं.
नाथमा रस्त्यात तिथं आल्यानंतर सिद्धेश्वरासमोर जो नंदी आहे त्या नंदीजवळून रस्ता दिसला, त्या रस्त्याने खाली गेले आणि ज्ञानोबारायांचं दर्शन घडलं. कशाची मुळी कशाचं काय ते निमित्त केलं होतं. ज्ञानोबारायांनी दर्शन केलं आणि त्या ठिकाणी 3 दिवस 3 रात्र नाथ महाराज त्या गुफेमध्ये राहिले. त्या दोघांची चर्चा सुरू होती, नाथ महाराजांची आणि माऊलीची चर्चा. 3 दिवस 3 रात्र. मग नाथ महाराजांनी विचारलं, त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात, माझा कंठ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि त्या ज्ञानेश्वरीत जे पाठभेद झाले ही आजन वृक्षाची मुळी आहे. ती मुळी तुम्हाला बाजूला काढायची आहे, त्याच्यासाठी मी बोलवलं आहे. मग नाथ महाराजांनी माऊलीचा आशीर्वाद घेतला आणि परत पैठण क्षेत्री आल्यानंतर ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. आज जी ज्ञानेश्वरी आपल्याकडे उपलब्ध आहे ते उपकार नाथ महाराजांचे आहे. नाथ महाराज जर नसते तर आज आपल्याकडे ज्ञानेश्वरी नसते. जी असती ती मूळ ज्ञानेश्वरी राहिली नसती, कारण त्यामध्ये अनेक पाठभेद शिरले होते. जो तो कवी आपल्या आपल्या परीनं त्याच्यामध्ये ओव्या घालीत होता. नाथ महाराजांचे उपकार. आता नाथ महाराजांना हे स्वप्न पडलं, तेही स्वप्न खरं झालं. ज्ञानोबाराय भेटले आणि ज्ञानोबारायांनी साक्षात्कार देऊन पुढचं चरित्रसुद्धा सांगितलं. म्हणजे हे जे स्वप्न आहे ते स्वप्न खरे झालेले अनेक दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठलपंताच्या जीवनामध्येही स्वप्नाचं चरित्र आहे. विठ्ठलपंत ज्यावेळेस तीर्थयात्रेला चालले होते, तीर्थयात्रेला जात असताना आळंदीला थांबलेले आहे. आळंदीला एक ब्राह्मण होते, त्यांचं नाव सिद्धोपंत. सिद्धोपंत नाव. आणि त्या सिद्धोपंतांना एक मुलगी होती, तिचं नाव मीनाक्षी. नंतर रखमाबाई झालं, अगोदरचं नाव मीनाक्षी. त्या ठिकाणी मग सिद्धोपंतांनी पाहिलं विठ्ठलपंत आलेले आहे. त्यांचं दर्शन झालं, भेट झाली, चर्चा झाली आणि रात्री सिद्धोपंतांना देवाने स्वप्नात साक्षात्कार दिला. हे विठ्ठलपंत आहे, फार मोठे ब्राह्मण आहे, सत्पुरुष आहे, यांना तू तुझी मुलगी देऊन टाक. यांच्या पोटी जगामध्ये 4 संत निर्माण होणार आहे. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, स्वपन काका आणि मुक्ताबाई यांच्या पोटी निर्माण होणार आहे. सकाळी उठले आणि आपलं स्वप्न यांना विठ्ठलपंतांना सांगितलं. विठ्ठलपंत म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला स्वप्न पडलं, मला देवाने का साक्षात्कार दिला नाही? मग त्या रात्री परत देवाने विठ्ठलपंतांना सुद्धा स्वप्न दाखवलं की त्यांची मुलगी तू स्वीकार कर. हे स्वप्नात घडलं, पण ते सुद्धा सत्य झालं. म्हणजे हे स्वप्न असतात, कधी कधी सत्य घडतात. कधी कधी मनुष्याला वाटतं आपल्याला चांगले स्वप्न पडले पाहिजे, वाईट स्वप्न पडू नये, याचाही उपाय शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. चांगलं स्वप्न पडण्यासाठी काय करावं? चिंतन चांगलं करावं. सगळ्यात महत्त्वाचं आहे, चिंतन चांगलं झालं पाहिजे. त्याला दुसरं काहीच करण्याची गरज नाही. काळे तिळ आणा, पांढरे तिळ आणा, याच्या अंगावरून उतरा, त्याच्या अंगावरून उतरा, इकडं टाका, तिकडं टाका, हे काहीच करायची गरज नाही. ज्याचं चिंतन चांगलं असतं त्याला स्वप्न चांगले पडतात. जो दुसऱ्याचं नेहमी वाईट चिंतन करतो त्याला स्वप्नसुद्धा वाईट पडणारच आहे. म्हणून चिंतन चांगलं. आणि झोपत असताना देवाचं चिंतन करून झोपावं, भगवंताचं चिंतन करीत, एखादा ग्रंथ वाचत झोपावं, किंवा मग प्रवचनामध्ये काय विषय झाला त्याचं चिंतन करत करत झोपी जावं. देवाचं काहीतरी पाहिजे चिंतन, नाही दुसरं काही तर नामस्मरण करीत करीत झोपी जावं. लोकांना सवय असते टी व्ही पाहत पाहत झोपी जातात, कोणी मोबाईल पाहता पाहता झोपी जातं, मग ते वाईट स्वप्न पडतात. चांगले स्वप्न पडण्यासाठी चांगलं चिंतन करीत झोप लागावी, चांगले स्वप्न पडतात. ज्याला फारच वाईट स्वप्न पडतात त्याने काय करावं? शास्त्र सांगतं त्याने विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. धर्मसिंधू ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. विष्णू सहस्रनामाचा जो पाठ करतो त्याला वाईट स्वप्न कधीच पडत नाही, धर्मसिंधूत आलेला आहे. दुसराही एक उपाय सांगितलेला आहे. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये 36 क्रमांकाचा श्लोक आहे. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यत्य नुरज्यते च रक्षांशी भीतानि दृश्यो द्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. 11वा अध्याय श्लोक क्रमांक 36. हा श्लोक रात्री झोपताना वाचून झोपायचं 11 वेळेस. रात्री झोपलो 11 वेळेस श्लोक वाचायचा आणि झोपी जायचं, त्याला वाईट स्वप्न पडत नाही. ही मंत्रमय गीता आहे, गीतेला दिलेला एक आशीर्वाद आहे. असं शास्त्रामध्ये याचाही उपाय दिलेला आहे. इष्ट स्वप्न पडण्यासाठी काय करावं?
अनिष्ट स्वप्न पडू नये म्हणून काय करावं याचाही उपाय दिलेला आहे. त्या स्वप्नाचे वेगवेगळे फळंही असतात. तर ज्ञानोबा म्हणतात आता स्वप्नाची हे तुकले साचा सरीशी. इथून आपला सगळा विषय आहे. कोणतं स्वप्न आहे ज्ञानोबारायांचं? ज्ञानोबारायला कोणतं स्वप्न मान्य आहे? ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात श्रवणेंद्रिया पाहाले गीता निधान देखिले. कानांनी पाहणं शक्य नाही तरी पण कानाला दिसायला लागलं. हे व्यावहारिक लोकांच्या समजुतीप्रमाणे स्वप्न आहे आणि हे स्वप्न आमचं आज खरं झाल्यासारखं वाटत आहे. जर तुम्ही पारमार्थिक असाल तर तुम्हाला हे स्वप्न वाटणार नाही, कारण पारमार्थिक मनुष्याच्या दृष्टीने कानाने सुद्धा पाहता येतं, त्याला हे स्वप्न वाटणार नाही. पण जे व्यावहारिक लोक आहे त्या व्यावहारिक लोकांच्या दृष्टीने कानाने दिसणं हे स्वप्न आहे. ज्ञानोबा म्हणतात ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वप्न तर स्वप्न, पण आमचं स्वप्न खरं झाल्यासारखं आज वाटू राहिलं. स्वप्नाची हे तुकले साचा सरीशे. साचा सरीशे, साच म्हणजे खरं, सरीशे म्हणजे सारखं. साचा सरीशे खरं झाल्यासारखं, तुकले म्हणजे तुलनेला आलं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. रामेश्वर शास्त्री आरती करतात ना, तुकोबरायांचं स्वरूप कसं आहे? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. म्हणजे मी तुकोबरायांची तुलना करायला गेलो, तराजू घेतलं, एका पारडामध्ये तुकाराम महाराजांना टाकलं आणि त्यांच्या बरोबरीचं काय आहे हे पाहण्यासाठी दुसऱ्या पारड्यामध्ये वस्तू टाकायला लागलो, तर त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही वस्तूने तुकोबरायांची तुलना झाली नाही. शेवटी परब्रह्म आणून त्याच्यामध्ये टाकावं लागलं, त्यावेळेस तुकोबरायांची तुलना झाली. म्हणजे तुकोबाराय आणि ब्रह्म हे दोन्ही वेगळे नाही, हे एकच आहे. म्हणून त्या ठिकाणी तुकिता तुलनेशी शब्द आला. इथंही शब्द आहे स्वप्नाची हे तुकले साचा सरीशे. आमचं स्वप्न हे खरं झाल्याच्या तुलनेला आलेलं आहे. म्हणजे आमचं स्वप्न आणि खरी गोष्ट याच्यामध्ये फरक राहिलेला नाही. आमच्या कानांनी जे गीतेचं निधान पाहिलेलं आहे, आमच्या कानांनी जी गीता ऐकलेली आहे, ही संपूर्ण गोष्ट खरी झालेली आहे असा या ओवीचा अर्थ निघतो. अनेक विद्वान याच्यावर वेगवेगळे प्रकारे मत मांडत असतात, ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे ज्याला त्याला सुचत असतं. तेव्हा ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये असं सांगितलेलं आहे, आमच्या कानांना आज उजडलं आहे, आमच्या कानाचं भाग्य उदयाला आलेलं आहे. का उदयाला आलं त्याचं कारण सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात आमच्या कानांनी गीतारूपी निधान पाहिलं. गीता हा ठेवा पाहिलेला आहे, म्हणजे गीतेचं ज्ञान करून घेतलेलं आहे. व्यावहारिक लोकांच्या समजुतीप्रमाणे हे स्वप्नासारखं आहे, पण त्यांच्या समजुतीचा अंगीकार करून ज्ञानोबाराय म्हणतात आमचं हे स्वप्न खरं झाल्यासारखं झालेलं आहे. असा या ओवीचा अर्थ आहे. आणि आपली आजची वेळ संपलेली आहे. इथून पुढं आता पुढच्या ओवीपासून चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. हळूहळू जसं जसं होईल तसं, रोज 4 ओव्या, 5 ओव्या, 10 ओव्या जेवढ्या होतील तेवढ्या. आज पहिली ओवी होती म्हणून याचं थोडं विस्ताराने आपण चिंतन केलं, 3 दिवस चिंतन केलं. उद्यापासून थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री